नमस्कार मित्रांनो, नुकतीच आयोगाने गट क मुख्य परीक्षेची अंतिम उत्तर तालिका जाहीर केली आणि यानुसार कोणते प्रश्न चेंज झाले, कोणते बदल झाले याबद्दलचा हा सविस्तर व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत. तर यामध्ये जर आपण बघितलं तर पेपर 1 मध्ये 2 प्रश्न कॅन्सल झालेले आहेत. 2 प्रश्न कॅन्सल आणि 4 प्रश्न चेंज. तर पेपर 1 चा इफेक्ट जो झालेला आहे तो 6 प्रश्न आणि पेपर 2 मध्ये 3 प्रश्न कॅन्सल झालेले आणि 3 चेंज झाले. तर टोटल कॅन्सल प्रश्न जर बघितले आपण तर 3 आणि 2 5 प्रश्न कॅन्सल झाले आणि 4 आणि 3 7, 7 प्रश्न चेंज झालेले आपल्याला दिसतात. 5 कॅन्सल आणि 7 चेंज. तर हे प्रश्न कोणते ते आपण बघू. आपण जर बघितलं तर जीएस पेपर 1 चे जे 2 प्रश्न कॅन्सल झाले मित्रांनो, त्यामध्ये इंग्लिशचा प्रश्न, त्यामध्ये त्यांनी विचारले पॅसिव्ह सेंटेन्सचा. हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. 92 नंबरचा क्वेश्चन कॅन्सल करण्यात आलाय मित्रांनो. हा प्रश्न हॅशटॅग झालाय. तुम्ही तुमच्या आन्सर कीमध्ये चेक करून बघा. आणि 49 नंबरचा प्रश्न मात्रा. मात्रा या शब्दाला खालीलपैकी विविध अर्थाचे पर्याय कोणते? तर हाही प्रश्न आयोगाने हॅश केलेला आहे. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. त्यामुळे तुमचे जर हे बरोबर आले असतील किंवा यामुळे तुमच्या आन्सर कीवर तुमच्या मार्कांवर काय इफेक्ट पडतो ते तुम्ही मित्रांनो चेक करून घ्या. पुढे जर आपण बदललेले क्वेश्चन पाहिले तर 4 क्वेश्चन हे चेंज करण्यात आले पेपर 1 मध्ये. तर त्याच्यामध्ये हा उतार्यावरचा प्रश्न आहे. उतार्यावरचा प्रश्न हा आयोगाने चेंज केला आहे. तर उदारमतवाद्यांची भूमिका कशी असावी? याचं उत्तर अगदी साधी व सरळ असं उत्तर आयोगाने दिलेलं आहे. त्यानंतर 45 नंबरचा प्रश्न मराठीचा. दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. यामध्ये होकारार्थी आणि विधानार्थी आणि होकारार्थी यामध्ये जी जम्बलिंग होती मित्रांची, तर त्या त्यासंबंधी तुम्ही तुमची कन्सेप्ट क्लिअर करून द्या, की वाक्य जर असं असेल तर कधी विधानार्थी आणि कधी होकारार्थी आयोग उत्तर देतं यासंबंधीचे कन्सेप्ट ज्या असतात ते तुम्ही क्लिअर करून घ्या. याचं उत्तर या आयोगाने चेंज केलेलं आहे. मग इंग्लिशमध्ये जर बघितलं आपण तर 59 नंबरचा प्रश्न डायरेक्ट स्पीचचा तो आयोगाने चेंज केलेला आहे आणि अनफ्रेंडलीनेसचा त्यांनी बेस विचारला होता. हाही प्रश्न त्यांनी चेंज करून अनफ्रेंडली असं उत्तर दिलेलं आहे. तर हे 4 प्रश्न चेंज झालेले आपल्याला दिसतात. पेपर 2 मध्ये जर आपण बघितलं तर 3 प्रश्न हे तिन्हीचे तिन्ही सायन्सचे प्रश्न आहे आणि हे सायन्सचे प्रश्न तिन्ही कॅन्सल झाले. त्यामध्ये 71 नंबरचा प्रश्न हा हॅश करण्यात आलेला आहे. सायन्सचा 83 नंबर हा आपल्याला टेक्नोमध्ये जातो, टेक्नॉलॉजी आणि 84 नंबर 83-84 सलग हे 3 प्रश्न हॅश झालेले आपल्याला दिसतात सायन्सचे. तुमचे उत्तर काय होते आणि आता ते हॅश झाल्यामुळे काय फरक पडत आहे हे तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर 3 जे चेंज झाले त्यामध्ये 8 नंबरचा प्रश्न मॅथचा हा आयोगाने चेंज केलेलं आहे. याचं उत्तर पश्चिम घाट विकास कार्यक्रम याचं उत्तरही आयोगाने चेंज केलेलं आहे. हे 3 प्रश्न जे झाले ते चेंज झाले मित्रांनो. चेंज 8वा नंबरचा हा ए सेट आहे. ए सेट 8 नंबर, 68 नंबर आणि 77 नंबर हे प्रश्न आपल्याला चेंज झालेले दिसतात. तर या व्हिडिओमध्ये आपण कोणते प्रश्न कॅन्सल झाले आणि कोणते चेंज झाले याबद्दलची सर्व माहिती सांगितलेली आहे. तुम्ही तुमच्या आन्सर कीमध्ये कोणते बदल झाले हे बघून घ्या. धन्यवाद.